कोणत्याही कर्माचा अहंकार करण्याचं काही कारण नाही आहे. एखादं चांगलं कार्य आपल्या हातून घडलं तर समजावं देवाने आपल्याला त्याच्याकरता निवडलं, हे आपलं भाग्य. बाळ काम करतात न करतात, मग बाप सांगतो मी होता म्हणून झालं, मी तुम्हाला वर गेल्यानंतर कळेल, लवकर जा. तुम्ही वर गेल्यानंतर आम्हाला कळेल, पण आम्हाला कळलं हे तुम्हाला वर कसं कळणार? हे सुद्धा बोलण्यातला अहंकारच आहे, काही बोलण्याची गरज नाही. एक लक्षात ठेवा, तुमचं कार्य होतं, तुम्ही केलं, करून मोकळं व्हावं. काय ज्याचा त्याचा योग असेल तसं होईल. याचा अर्थ त्यांना समजून सांगू नये का, त्यांच्याकडून करून घेऊ नये का? हे सर्व करून घ्यावं, सर्व करून घ्यावं. पण मी केला असा अहंकार करण्याचं काही गरज. मी केलं म्हटलं की सगळं संपलं. आलं का लक्षात? मी माझं सांगतो तुम्हाला. 365 दिवस प्रवचन करतोय, बाहेर गावोगावी कीर्तन करणं, प्रवचन करणं निराळं, पण एक महिना रोज करणं त्या श्रोत्यासमोर अवघड आहे. पण इथे बसल्यानंतर देव इतकं चांगलं सुचवतो काय, मग त्याचं क्रेडिट मी कशाला घेऊ? शेवटी सांगू प्रभू राया, तू करून घेतलेली सेवा तुला अर्पण करतो, मी मोकळा झालो, संपलं. अभिमान अनुरे कोडाव घ्यायची पुरे. अभिमान अनुरे. ते कार्य करण्याकरता आपण केलं नाही, देवाने त्याच्याकरता निवडलं. दुसरं कुणाला निवडता आलं असतं, मग आपल्याकरता जर निवडलं तर समजावं आपलंही भाग्य आहे. एखादा दान केला, अहंकार करण्याचं गरज नाही आहे. दान केलं, चांगलं, त्याचा उपयोग झाला, तुमच्या पैशात सार्थकी लागला, नाही तर कार्ट कुठेतरी दारूत खलास करून टाकील. अशी कितीतरी उदाहरणं आहेत सध्या, ठिकठिकाणी हीच उदाहरणं आहेत. माझं बोलणं समजून घ्या. संसारामधला अहंकार जास्ती काही विवरण करत नाही. परमार्थात अहंकार आहे. माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. मी तप केलं, मी जप केलं, मी नाम केलं. काय आता या कथा पुढे येणार आहेत म्हणून सांगत नाही. गरुडाला अहंकार झाले का नाही? जरूर झाले. कितीतरी लोकाला, सत्यभामेला अहंकार झाला. परमार्थामध्ये माणसाला वाटतं मी एवढं नाम घेतलं, मी एवढा योग केला, मी जप केलं, तप केलं, ध्यान केलं, धारणा केली, सोडून दे. जास्ती विषय वाढवत नाही काय. म्हणून परमार्थिक अहंकार असतोच. हो, वारी केल्यावर सुद्धा असतो. काही काही माणसं म्हणतात आम्ही चालून वारी केली. बरं झालं ना, तुला शक्ती दिली म्हणून म्हण ना. दुसरा म्हणला मी 50 केल्या. ठीक आहे, मग मी सांगेन माझं वय 72 आहे, 73 वाऱ्या केल्या, एक आईच्या पोटात केली. अरे वाऱ्या इतक्या झाल्या, याचा अहंकार काय? प्रभूने कुठेतरी चालत जात होतास, वारीच्या रस्त्याने पावलं पडली, तुझ्या आयुष्याचं पायाचं सार्थक झालंय म्हण ना. त्याचा अहंकार करायची काय गरज आहे? पण तो जर कुणाला झाला तर तोही संपला. पारमार्थिक अहंकार. जरा पुढे जातो, चला लवटकट पटपट पटपट. मग जरा वरच्या पायरीला गेल्यानंतर एक आध्यात्मिक अहंकार असा आहे, जीवोहम. त्याच्या पुढे म्हणतो शिवोहम. मी जीव आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे म्हणणं सुद्धा आध्यात्मिक अहंकार आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम. सांगता सांगता नाही ते हे एक 2-2 दिवसाचे विषय आहेत बरं का अहंकाराचे सुद्धा. पण एक जरा मला पुढे सरायचं आहे, पण कानावरून तरी शब्द जावेत तुमच्या म्हणून सांगितलं. सांसारिक अहंकार, पारमार्थिक अहंकार आणि आध्यात्मिक अहंकार हा शेवटचा आहे. पहिल्यांदा तुम्ही काय म्हणता? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बाल आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे. पुढे मी जीव आहे. जरा वरची पायरी गाठली. अलीकडे असताना म्हणतो मी ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र. मग म्हणतो हे जे सोडून द्या, मी जीव आहे.
जीव इथून म्हटल्यानंतर एकच झाला ना, हा जीव का तो जीव का तो जीव का नाही आहे, सगळ्याचाच जीव नाही का? जीवदशा सगळ्यालाच आहे. ब्राह्मणाला आहे, क्षत्रियाला आहे, वैश्याला आहे, शूद्राला आहे, खऱ्याला आहे, खोट्याला आहे, पाप्याला आहे, पुण्यवंताला आहे, कुणाला जीवदशा नाही, प्रत्येकाला जीवदशा आहेच आहे. मग तो काय म्हणतो, मी कोण आहे? जीव आहे. कारण हे मागचे शब्द मागे पडले सगळे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे मागे पडले. मी जीव आहे. मग कालांतर आहे म्हणतो, नाही नाही हो, मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. पण नीट लक्षात ठेवा, मी ब्रह्म आहे म्हणणं हा सुद्धा अहंकार आहे. मी जीव आहे हे म्हणणं ही लोखंडाची बेडी असेल, पण मी ब्रह्म आहे हे म्हणणं सोन्याची बेडी आहे. पण शेवटी बेडी ती बेडीच. अहम ब्रह्मास्मी, अहम मला, जीवोहम, जीवोहम, मी जीव आहे. नवे नवे मी शिव आहे, शिवोहम, मी शिव आहे. म्हणजे मी जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत अहंकार हा आध्यात्मिक अहंकार आहे. आणि इथे सगळे बरे बरे भले भले अडकले. सांसारिक अहंकार नसेल, परमार्थिक नसेल, पण आध्यात्मिक परिसीमेला गाठल्यानंतर सोहम, मीच ब्रह्म, सोहम, मी ब्रह्म, बाजूला सार, मी ब्रह्म, बाजूला सार. भक्तीत आल्यानंतर मी देव नाही, मी देवाचा. ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे. कुठच्या भक्तीला आलो आपण? मी देव नाही, मी देवाचा, मी देवाचा. म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म. काय कुठच्या कुठे तुकाराम महाराज गेले बघा. तुका म्हणे अहम ब्रह्म. पुढचा ऐकून घ्या. आड येवो निधी भ्रम. अहम ब्रह्म म्हणणं हा सुद्धा भ्रम आहे. टॉप लेवलचा पण भ्रम आहे, टॉप लेवलचा पण भ्रम आहे. हे नक्की चूक आहे ही, नक्की. ती चूक कुणाच्या लक्षात येणार नाही हे सत्य आहे, पण चूक आहे हे विसरू नका. चूक आहे ती आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न. लक्षात आली नाही म्हणजे चूक नाही का? चोरी पकडली नाही म्हणजे चोरी केली नाही का? नवऱ्याला न कळत भाजीतले 10 रुपये बाजूला काढून ठेवले, नवऱ्याला न कळत भाजीतले 10 रुपये बाजूला काढून ठेवले. काय माणसं म्हणतात, महाराजांनी अगदी वर्मावर बोट ठेवलं. काय आता मी त्याला काय करणार? आलं का लक्षात? नाही नाही, आणि काय तुम्ही करता हे चुकीचं आहे असं काही मला म्हणणं नाही. जी माणसं ज्यांना उचलून द्यायची सवय नाही त्याकरता बायकांनी असंच करावं लागतं. असो, विरोधाचा भाग सोडून द्या. काय जीवोहम शिवोहम, मी कोण? मी ब्रह्म आहे. अरे हेही बंधनच आहे. मोठे मोठे ऋषी मी ब्रह्म आहे याच्यात अडकले. ज्ञानेश्वरी खूप मोठा विषय येऊन गेला. अर्जुनाला जेव्हा ब्रह्मस्थितीचं वर्णन करायचं देवानी केलं नाही, त्याला असं वाटलं याला ब्रह्मस्थितीचं वर्णन केलं, हा जर ब्रह्म झाला तर माझं कसं होईल. दिठीच पाहता आणि विजय का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटोन खेव दिजे ऐसे कवण आहे. या काकुळती जनार्दने अन्य उपदेशाचे निहताशणे, आणि बोला माझे मनमने अलिंगू सरला. म्हणून लक्षात ठेवा, ब्रह्म आहे ही प्रतिती कळली की तिथून मागे सरायचं. रन्स काढायच्यात ना, त्या हद्दीत जाऊन उभं राहायचं नाही, नुसती बॅट लावायची आणि कमबॅक. रन्स वाढवायचे असतील तर हे इथेच उभं आहे. शेवटी कॅप्टननी सांगितलं, व्हाय यू नॉट रनिंग, कम ऑन रन, पळ ना. तसं मी ब्रह्म इथपर्यंत आलास, आता थांबू नको, तिथे आउट होशील. कारण मी ब्रह्म, मी शिल्लक आहे. अहंकार आला, आउट, आउट होशील. म्हणून मी ब्रह्म या प्रतितीतून बाहेर पड. म्हणून लक्षात ठेवा, आध्यात्मिकाच्या परिसीमेवर सुद्धा अहंकार आहे. आता पुढे जाऊ, आपल्या कथेकडे येऊ. तेव्हा गोपिकांना अहंकार झाला आहे की नाही? मजा.
म्हणजे असं समजण्याची गरज नाही की जे भक्त आहे त्यांना अहंकार होत नाही. कदाचित अहंकार उच्च कोटीतला असेल, पण आहे हे सत्य, आहे हे सत्य. तसं इथे गोपिकांना अहंकार झाला, मोठा अहंकार निर्माण झाला. त्यांना असं वाटलं, काय एवढे मोठे ऋषी मुनी जपी तपी त्यांच्याकडे कुणाकडे देव गेला नाही, आणि आम्हाला आमच्याशी बोलतोय, आमच्याशी करतोय. हे सगळे अहंकार काढून टाका डोक्यातून. गोपिकांना अहंकार झाला. देवाला अतिशय वाईट वाटलं. देवाला वाटलं हे काय घडलं, अरे हे काही बरोबर घडलेलं नाही. यांच्या मनामध्ये जर अहंकार निर्माण झाला तर पुढे काय होईल. झाला अभिमान धन्य आम्ही आता लक्ष्मीच्या कांता भोगीत असे. अभिमान झाला, काय झाला, लक्ष्मीच्या कांताला आम्ही भोगतोय. कांत लक्ष्मीचा आहे, पण त्याचा उपभोग, त्याचा आनंद आम्ही घेतोय. अहंकार झाला. गुप्त झाला तेव्हा वैकुंठ नायक. मोठी गंमत झाली. वैकुंठ नायकांनी ओळखलं हे काही खरं नाही आहे. अहंकार होणं हे बरोबर लक्षण नाही आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. अध्यात्मातला अहंकार वगैरे राहू द्या बाजूला, पण तुमच्या माझ्या पुरतं निदान संसारातला अहंकार गेला तरी पुष्कळ झालं. संसार चांगला होईल तुमचा. पती पत्नी मुलं बाळं सगळे छान एकमेकाशी बोलाल, चांगले वागाल. अलग लक्षात. नाहीतर बारक्यासारख्या गोष्टीचं सुद्धा अहंकार कराल. एवढंच जरी कळलं तरी पुष्कळ झालं. अहंकार झाल्यानंतर प्राप्त झालेला देव हातातून निघून गेला. निघाल्या तेतून फिरता ती वने, यशोदेचे ताने धुंडावया. वृक्षादी पक्षी पुसती तयासी, तुम्ही ऋषिकेशी देखीला. आणि आक्रोश करू लागल्या, हे कृष्णा, हे कृष्णा, हे सकया, हे परमात्म्या. अरे बाबा तू कुठे गेलास, तू का आम्हाला सोडून गेलास, का आम्हाला सोडून गेलास. अरे तुझ्या करता आम्ही काय केलं. ज्ञाती कुळ सांडिले आम्ही वेगी, माया माहेर त्याजिले तुझ लागी. अंग आरपियले अंगीची अंगी, शेखीर तलासी कुबजे लागी. सरसर निर्गुणा तू अवगुणाचा हारी. काय म्हणतात, ज्ञाती कुळ आम्ही सांडिले वेगी. आम्ही ज्ञाती कुळ सगळं सांडलं. कशा करता, तुझ्या करता. याती कुळ माझे गेले हरपोनी. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. मी तव गोवळा रातलिये, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. तसं इथे काय म्हणते गवळण, ज्ञाती कुळ सांडिले आम्ही वेगी. अरे तुझ्या करता जात सोडली, कुळ सुटलं. आम्ही मोठ्या कुळातला, तू गवळ्याचा. बर का, आम्ही कुठे जन्माला आलो, श्रेष्ठ घर आमचं, श्रेष्ठ कुळ आमचं, तू गवळ्याचा. बर का, अरे आम्ही तुला भाळलो, तुझ्या करता आई सोडली, माया माहेर सोडलं. बर का, हो बापानी सोडून दिलं, आईनी सोडून दिलं. भाऊ डुंकून बघे ना, बहिणी सोयरे धायरे, का नको त्याच्याशी लग्न केलं. अरे कृष्णा तुला हे कळतंय का, नुसतं माहेर सोडलं नाही, तुझ्या करता सासर सुद्धा सोडलं. सुतपतीची मावळली वार्ता. अरे पती सोडला, सगळं सोडलं, पोटची पोरं कोणी सोडत नाहीत, पण आम्ही तुझ्या करता सोडलं. आणि आता तू काय करतोयस हे. सरसर निर्गुणा तू अवगुणाच्या हरी. जवळी असता झालासी काही सादुरी,
चित्त उठते चिंतिता निरंतर, मन मावळले न दिसे दृश्याकारी हो. फार सुंदर विषय आहे. मन मावळले न दिसे दृश्याकारी हो. दृश्याकार दिसे ना डोळ्याला. एक लक्षात ठेवा, कोणी निर्गुण म्हणू दे काही म्हणू दे, पण शेवटी दृश्य दिसल्याशिवाय समाधान नाही. मनातला विषय हा निर्गुण आहे आणि प्रत्यक्ष भोग हा सगुण आहे. माझं बोलणं लक्षात आलं का? मनात किती जरी असलं तरी पण सगुणाच्या भोगाशिवाय समाधान नाही. पाहिजेच पाहिजेच. प्रत्यक्ष पत्नी सगुण पाहिजेच. प्रत्यक्ष 2 मुलं सगुण व्हायला पाहिजेच. प्रत्यक्ष भात ताटात सगुण पाहिजेच. बरं का? नुसतं कल्पनेत नको. इथे काय सांगतायत बघा, मन मावळले ने दसे दृश्याकारी हो. मन मावळलं. मन जेव्हा एकाग्र होतं मन मावळतं. मन मावळल्यानंतर संकल्प विकल्प संपले, ग्राह्य त्याज्य संपलं, सगळंच संपलं. आणि मन मावळल्यानंतर दृश्य वस्तू सुद्धा संपून जाते. ती समाधी आहे. समाधी काय आहे? दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आहे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान.